मॅजिक ऑफ स्वादमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहे आवळा कँडी। आपण गुलाबजामुन सारखी करूया। हे बघा, अर्धा किलो आवळे घेतलेले वाफवलेले आणि अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। हे आपण आवळे वाफवून घेतलेले आहे। आता आपण ते मिक्सरमध्ये टाकूया, मिक्सरच्या भांड्यात। आणि हे थोडं अद्रक किसून मी त्यामध्ये टाकलेलं आहे। आपण मिक्सर फिरून घेतलेलं। आता कढईमध्ये आपण 2 चम्मच तूप टाकू आणि त्यामध्ये आवळ्याचा जो बारीक केलेला आपण आवळा आहे तो त्यामध्ये टाकून घेऊ। आपण हे बघा असा बारीक करून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यात आणि तो छान कढईत टाकला। आता हा आपण छान होऊ देऊ। आता जो हा आपण अर्धा किलो गूळ आहे तो त्यामध्ये टाकूया। जे आपले मुलं खात नाही ते पण छान खातात। आता आपण थोडा टाकून मिक्स करून घेऊ आधी, छान एकजीव सारखा। हे बघा, आता मस्त मिक्स करून घेऊ। त्याला छान पाक सुटते। हे बघा, थंडीमध्ये छान पौष्टिक पण असते आणि थोडं नवीन ट्राय केलं की छान मुलांना पण आवडते। थोडंसं काळं मीठ टाकलं, साधं मीठ टाकलं। आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलं। हे बघा, छान कलर आलेला आहे। छान लाल मस्त कलर येतो त्याला। आता हे छान होऊ द्यायचं आपण, छान असं झाकण ठेवून मस्त पैकी होऊ द्यायचं त्याला। हे बघा, हे छान झाकण ठेवून आपण होऊ देऊ। हे पहा, पाहू शकता तुम्ही, थोडं मध्ये आणि थोडं मध्ये मध्ये बघायचं। आता थोडीशी विलायची आणि ते बारीक करून घेऊ आपण, थोडी विलायची। बघा कशाचा गडाला आला असेल तो फोडून बघत आहे। ह्या पहा, छान मस्त पैकी शिजलेला आहे आवळा। असा काळसर होऊ द्यायचा थोडा। हे पहा, छान झालेला आहे। हे पहा, जेली टाइप होतो तो। आता त्याच्यात विलायचीची पूड टाकली थोडी आणि आपण आता मिक्स करून घेऊया। मिक्स केलं, कढईला पण चिटकत नाही, ते पूर्ण निघून जाते। छान शिजला की आपल्या लक्षातच येतो, छान गोळा बनतो तो। असा झाला की आणि एक ताट घ्यायचं, त्याला मी तूप थोडं लावलं चिटकावणे म्हणून, त्यामध्ये असं टाकून दिलं आणि छान थंड होईपर्यंत आपण ठेवते। आपण त्याच्या वड्या करू शकतो, नाहीतर हे बघा असे गोल गोल करायचे, छान गुलाबजामुन सारखे। असं वाटत आहे की गुलाबजामच आहे का। पहा किती छान झाले, असे गोल गोल छोटे छोटे करून घ्यायचे। 1-1.5 महिना छान राहतात। हे बघा, असे मस्त झालेले आहे आपले। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपलं ते राहिलं की हो, धन्यवाद।